गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण युनिट 4 पेज 56 आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाठीमागच्या तासाला जो आपण टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग ही स्टोरी पाहिली होती, त्या संदर्भातला आपण एक्झरसाइज आपण तुम्हाला मी दिला होता बोर्डवरती लिहून. तो तुम्ही केलाय असं गृहीत धरतो. केला नसाल तर करून घ्या, कारण त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. मी ऑनलाईन टेस्ट घेणार आहे, त्याच्यामध्ये ते प्रश्न असणार आहेत. तेव्हा तुम्ही ते क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. तत्पूर्वी पेज 55 वरती क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे बघा. मॅच द 3 columns and rewrite the table given below. आणि एका बाजूला दिले ऑक्युपेशन, टूल्स आणि ॲक्शन. काय करायचं फक्त एका शब्दात सांगतो तुम्हाला आणि मी पुढे जातो. फर्स्ट ऑफ ऑल इथं काय दिलेलं आहे? ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. कुक म्हणजे स्वयंपाकी. टेलर, लक्षात आलं? टेलर आपण त्याला म्हणतो. आर्टिस्ट कलाकार. आणि मेकॅनिक, मेकॅनिक म्हणजे एखादं यंत्र बिघडलेलं ते दुरुस्त करतो, त्याला आपण मेकॅनिकल म्हणतो. बघा, कधी कधी आपल्याला इंग्रजीचे शब्द माहीत असतात पण त्यांचे मराठीचा अर्थ माहीत नसतात. इतकं आपल्याकडे इंग्रजी बसलेला आहे. फॉर द एक्झाम्पल टेलर. टेलर म्हणजे काय? आपण टेलरच म्हणतो ना. तसं मेकॅनिक दुरुस्त करणारा, यंत्र दुरुस्त करणारा. मग यंत्र दुरुस्त करणारा आपल्याला माहित नाही. मोबाईल माहिती आहे बघा. मोबाईलचा अर्थ कुणाला सांगता येतो का मराठीमध्ये? व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोबाईल? हा बघा, तसं आपल्याला इंग्रजीच्या शब्दांचा वापर केला की आपल्याला व्होकॅब्युलरी लक्षात येते बरं का. म्हणून इंग्रजीचे शब्द पाठांतरावरती जास्त जोर द्यायचा. आणि हे पाठांतर केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही बरं का. तसं टीचर दिलेला आहे आणि टीचर ऑक्युपेशन दिलेलं आहे. आता टीचरना लागणारं टूल्स कोणतं आहे, साहित्य कोणतं आहे बरं? तर टीचरला लागलेलं साहित्य जे आहे ते चॉक, बोर्ड, डस्टर, पेन आणि कम्प्युटर. आता त्याची ऍक्शन काय असणार आहे? टीचरची कृती काय असणार आहे? हा बोला, कृती काय असणार आहे सांगा मला. राईट, रीड अलाउड, एक्सप्लेन, शो, आस्क क्वेश्चन्स, टेस्ट, एक्झामिन, करेक्ट, हेल्प आणि इनकरेज. हे त्याचं काय असणार आहे? ऍक्शन असणार आहे. राईट लिहिणार ही कृती आहे. रीड अलाउड मोठ्यानं वाचणे. तसं तुम्हाला कुक, टेलर, आर्टिस्ट आणि मेकॅनिक हा तुम्हाला काय करायचं आहे? कॉलम तुम्हाला एक्झरसाइज, सेल्फ असाइनमेंट, सेल्फ एक्झरसाइज तुम्हाला सोडवायचा आहे. ओके. आता आपण महत्वाच्या आणि अगदी जे आपण डेली यूज करतो त्याच्यासाठी उपयुक्त असणारा आपण घटक बघणार आहोत. असं म्हटलं जातं की व्याकरण हे वाघिणीचं दूध आहे. याचं कारण पुढं तुम्हाला जसजसे तुम्ही मोठे होत जाल ना तस तुम्हाला कळेल की तिला इंग्रजी भाषेला, इंग्रजी व्याकरणाला वाघिणीचं दूध का म्हटलेलं आहे. आणि इट्स डिफिकल्ट टू गेट फ्रॉम द लायनेस. म्हणजे वाघिणीचं दूध काढणं, तिच्यापासून मिळवणं हे जसं डेंजर आहे. ती सोडेल का आपल्याला वाघिणी? दूध काढायला जर गेलो तर आपण नाही ना. आणि जर तिला, वाघिणीला आपल्या वशमध्ये करून आपण जर दूध काढलं तर आपण काय असतो? विनर असतो. तसं सर्वात महत्वाचा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे टेन्स, काळ. टेन्स म्हणजे काय? काळ. हा काळ बघणार आहोत आपण. काळ कसे आहेत, किती आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि त्यातलं सब युनिट आहे
ऑन द टाइम लाईन. काल रेषेवरील. ऑन द टाइम लाईन म्हणजे काय? काल रेषेवरील. बघा, ऑन द किंवा टाइम लाईन. बघा हा, टाइम लाईन. टाइम लाईन, कालरेषा. कालरेषा. बघा पेज नंबर 56 वरती दिलेला आहे. बघा कालरेषा. 56 वरती काय दिलेला आहे? कालरेषा दिलेला आहे. आणि हे 56 वरती कालरेषा दिलेला आहे ते एक स्नेकच्या स्वरूपामध्ये, सापाच्या रूपामध्ये दिलेला आहे. आणि काही पिक्चर्स तिथे दिलेले आहेत. यूज द फ्रेजेस, वाक्यप्रचार, ऑन द टाइम लाईन इन द गिवन सेंटेन्स टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. मिनिंगफुल, अर्थपूर्ण. बघा मिनिंगफुल. मिनिंगफुल, अर्थपूर्ण. अर्थपूर्ण. अर्थपूर्ण वाक्य बनवायचे फ्रेजेसचा वापर करून. ही अर्थपूर्ण वाक्य बनवायची आहेत बरं का. ही अर्थपूर्ण वाक्य बनवायची आहेत. आणि काय सांगितलंय? ऑन द टाइम लाईन. ही जी अशा पद्धतीनं टाइम लाईन काढली बघा, अशा पद्धतीनं ही टाइम लाईन आहे. कालरेष आहे, कालरेष. आणि या कालरेषेवरती काही अशा पद्धतीनं तुम्हाला फ्रेजेस दिलेले आहेत, वाक्यप्रचार दिलेले आहेत, क्ल्यू दिलेला आहे तुम्हाला. क्ल्यू काय करायचं आहे? या कालरेषेच्या आधारे शब्दगट दिलेले आहेत इथं, वाक्यात वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. हा, दिलेल्या शब्दाचा वापर करून मिनिंगफुल सेंटेन्स. यू मेक मिनिंगफुल सेंटेन्स यूज ऑफ टाइम लाईन, क्ल्यू वर्ड्स और क्ल्यू सेंटेन्स. ओके. आणि पेज नंबर 57 वरती दिलेले आहेत बघा. फर्स्ट ऑफ ऑल आय रीड इट. आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. देर वेर डायनासोर्स ऑन द अर्थ. देर लिव्ड अ किंग. आय गेव यू अ बुक. वी visited the zoo. I am busy. I want something to read. She needs water. I am drawing a picture. School starts. I will give it back to you. He is going to play cricket. People will land on Mars. We will be in college. They will go home. And last one, we will grow old. तत्पूर्वी तिथं काय रेड मध्ये दिलंय बघा. इन द पास्ट, ॲट प्रेझेंट आणि ॲट फ्युचर दिले बघा. ओके. आता हे दिलं असताना आपण सुरुवातीला या अगोदर काही ग्रामरचं कन्सेप्ट आपण समजावून घेणं फार महत्वाचं आहे बरं का. ग्रामर कन्सेप्ट समजावून घेणं फार महत्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन आल्याशिवाय तुम्हाला वाक्य कशा पद्धतीनं करायचं आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून आपण काय बघूया पहिल्यांदा, ओझर तर बघायचं आहे 5वीच्या लेवलला, 5th स्टँडर्ड लेवलला तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे ते आपण पाहूया पहिल्यांदा. आलं लक्षात? आता मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे वाक्याची रचना करताना कशा पद्धतीनं वाक्यरचना आपण करतो. मराठीमध्ये वाक्यरचना करताना कर्ता कर्म क्रियापद. बघा हा, मराठीमध्ये वाक्यरचना करताना, मराठीमध्ये वाक्यरचना करताना कर्ता कर्म, कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद. क्रियापद. आता काय आहे कर्ता कशाला म्हणतात? इंग्रजीमध्ये कर्ता, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कर्त्याला सब्जेक्ट म्हणतात.
लिहितो बघा. SUBJECT सब्जेक्ट प्लस कर्म ऑब्जेक्ट प्लस वर्ब बघा. सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब ही मराठीतली कर्ता कर्म क्रियापद हे मराठीतलं वाक्य रचना झाली. रचना वाक्याची रचना आपण पाहतोय बरं का. तर इंग्रजीमध्ये मात्र तसं नाही बरं का. इंग्रजीमध्ये तसं नाहीये. इंग्लिशमध्ये तसं नाहीये. तर इंग्रजीमध्ये कसं आहे. कर्ता तुम्ही लिहून घ्यायचं आहे बरं का. हे कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. मग कसं झालं बघा. सब्जेक्ट अधिक प्लस क्रियापद वर्ब प्लस ऑब्जेक्ट लक्षात आलं. हा ऑब्जेक्ट आहे तो आता कसं रचना करतात. तर याची रचना अशी होते S प्लस O प्लस V आणि याची रचना होते S प्लस V प्लस O. ही इंग्रजीमधली रचना झाली. कर्ता क्रियापद कर्म. क्रियापद माहिती आहे तुम्हाला. खाणे उठणे पळणे रडणे मारणे फेकणे जिंकणे हे काय क्रियापद आहेत ना. क्रियापद तुम्हाला वर्ब माहिती पाहिजेत मराठीतले आणि इंग्रजीमधले. थोडं अवघड आहे. आपण सोपं करून आपण थोडं शॉर्टमध्ये आपण शिकणार आहोत. एक लक्षात ठेवा. तर ही वाक्य रचना आपण वेगवेगळ्या काळामध्ये वापरत असताना आपण पहिल्यांदा शिकणार आहोत ते छोट्या भागामध्ये शिकणार आहोत. आपल्या लेवलनं 5वी इयत्ता या वर्गाच्या त्या मानानं आपण शिकणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट S प्लस V प्लस O. आता लक्षात आलं तुमच्या. आता हे सगळं करताना आपल्याला क्रियापद मूळ रूप क्रियापद काही सिम्बॉल दाखवले म्हणजे काही त्याचे शॉर्ट फॉर्म दाखवतात बरं का. S प्लस V क्रियापद मूळ क्रियापद सुद्धा असं म्हणतात. S प्लस MV म्हणजे मूळ क्रियापद मेन किंवा रूट वर्ब. याला काय म्हणतात. ROOT रूट वर्ब मूळ क्रियापद लक्षात आलं. मूळ क्रियापद MV प्लस MV1 2 3 वगैरे असतं ते आपण नंतर बघणार आहोत. आता बघणार नाही आपण ते. त्यामुळे त्याचा विचार करू नका. प्लस O ऑब्लिक C क्लॉज. उरलेलं वाक्य जे असतं त्याला क्लॉज म्हणतो आपण. त्याला उरलेलं सगळं वाक्य S MV आणि O सोडून उरलेलं सगळं वाक्य आहे तसंच लिहायचं. त्याला क्लॉज म्हणतात. आता आपल्याला इथं काय करायचंय आपल्याला. तर इथं आपल्याला हे तुमच्या लक्षात आलं. इंग्रजीमध्ये माझ्या मागून म्हणा. मराठीमधलं आपण बघूया नको. इंग्लिशचं बघूया आपण. स्ट्रक्चर बघणार आहोत आपण. स्ट्रक्चर म्हणजे काय. STRUCTURE स्ट्रक्चर म्हणजे रचना. ही रचना आहे. सब्जेक्ट प्लस MV किंवा वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणा बघूया. कर्ता सब्जेक्ट क्रियापद वर्ब कर्म ऑब्जेक्ट. म्हणा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आलं लक्षात. आता मी तुम्हाला इंग्रजीमधलं काळ आपण बघणार आहोत. मराठीमधले काळ इंग्रजीमधले आपण काळ बघणार आहोत. इंग्रजीमधले काळ हे पाहत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला बघायच्या आहेत.
पहिल्यांदा आपल्या 5वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असे आपण पहिल्यांदा सुरुवातीला बघणार आहोत काळाचे मुख्य टेन्स, 3 टाइप ऑफ टेन्स. 3 टाइप ऑफ टेन्स. One is simple present tense. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. नेक्स्ट सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे काय साधा भूतकाळ. साधा भूतकाळ बघणार आहोत. सिंपल आपण बघणार आहोत. आणि लास्ट वन इज सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. FUTURE फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. भविष्यकाळ बघा. हा आपण पहिल्यांदा पाहत असताना आपण हेच बघणार सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. एवढंच बघणार आहोत आपण. साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. आता हे साधा वर्तमान काळ पाहत असताना आपण साधा वर्तमान काळ पाहत असताना ह्याचं रचना कशी असते, आपण कसं ओळखायचं, हा सर्वात महत्वाचा घटक आहे. कसं ओळखायचं? साधा वर्तमान काळ आहे, साधा भूतकाळ आहे, साधा भविष्यकाळ आहे. माझ्या मागून म्हणायचं तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणा. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणा. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. ओके. देन सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. आता याचं स्ट्रक्चर बघता ना, फक्त स्ट्रक्चर आपण बघूया. हा याच्याने पुन्हा तुम्हाला 4 प्रकार पडतात. याचे 3 पुन्हा प्रकार पडतात. 3 आणि हा एक 4. याचे 3 अधिक 4 1. 3 अधिक 1 4. म्हणजे 4 त्रिकोण 12 काळ आहेत. कोणते बघा? ओझरत बघूया आपण. साधा वर्तमान काळ, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ. असे प्रत्येकाचे 4 प्रतात हे धरून. 1 2 3 and 4. 2 1 2 3 4. 1 2 3 4. 4 + 4 + 4 = 12. लक्षात आलं? हे 12 प्रकार पडतात. आता आपल्याला याच्यातला पहिला एकच प्रकार आपल्याला बघायचा आहे. पहिला एकच प्रकार आपल्याला पाहायचा आहे आणि तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा भूतकाळ. याची रचना कशी आहे तर मगाशी बघितलं आपण S + MV म्हणजे मूळ क्रियापद MV1. MV1 प्लस ऑब्जेक्ट. लक्षात आलं? याचं तुम्हाला रचना लक्षात आली? सब्जेक्ट, कर्ता, क्रियापदाचं मूळ रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट आणि काय असेल ते क्लॉज ऑब्लिक क्लॉज काय असेल ते. आलं लक्षात?
कर्ता, क्रियापदाचं मूळ रूप आणि कर्म. कर्ता, क्रियापदाचं पहिलं रूप फर्स्ट आणि कर्म. लक्षात आलं? कर्ता, क्रियापद, कर्म हे इंग्रजीमधलं स्ट्रक्चर आहे. तसंच स्ट्रक्चर सिंपल पास्ट टेन्सचं आहे. तसंच स्ट्रक्चर सिंपल पास्टचं आहे बघा. सिंपल पास्ट टेन्स, हां, सिंपल पास्ट टेन्स तसंच आहे बघा. इथं हे भूतकाळ म्हणजे क्रियापदाचं यस प्लस एम व्ही दुसरं रूप प्लस ओ ऑब्लिक सी. ओ ऑब्लिक सी. लक्षात आलं? हे स्ट्रक्चर आहे. आणि सिंपल फ्युचर टेन्स यस प्लस शॅल बी. यस प्लस शॅल बी ऑब्लिक विल बी. हां, ऑब्लिक विल बी. विल बी प्लस शॅल बी विल बी प्लस एम व्ही वन क्रियापदाचं मूळ रूप प्लस ओ ऑब्लिक सी. ओ ऑब्लिक सी ही क्रियापदाची रूप आहे बघा. आता तुम्हाला समजत असेल वाघिणीचं दूध का म्हटलं होतं ते लक्षात आलं का? कर्ता, क्रियापदाचं पहिलं रूप अधिक कर्म. कर्ता, क्रियापदाचं दुसरं रूप अधिक कर्म. कर्ता शॅल बी किंवा विल बी. हे कसं कळणार? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. माणूस सरावानं परिपूर्ण बनतो बरं का. लक्षात ठेवा, सरावानं परिपूर्ण बनतो. आणि हे सरावानं शॅल बी आणि विल बी कधी वापरायचं बघा. तसं शॅल बी किंवा विल बी प्लस एम व्ही पहिलं रूप आणि प्लस कर्म. हे असं बघणार आहोत आपण. लक्षात आलं? स्ट्रक्चर. आता इथं फार अवघडामध्ये जायचं नाही, फक्त तुम्ही स्ट्रक्चर वाचायचं. माझ्या मागून परत म्हणा. सिंपल प्रेझेंट टेन्स यस प्लस एम व्ही वन प्लस ओ ऑब्लिक सी. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ यस प्लस एम व्ही टू प्लस ओ ऑब्लिक सी. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ यस प्लस शॅल बी विल बी प्लस एम व्ही वन ऑब्लिक प्लस ओ ऑब्लिक सी. हां, इथपर्यंत लक्षात आलं? एवढंच भाग आपण बघणार आहोत. आणि नंतर आपण पाहत असताना आपल्या लक्षात येतं की हे सगळं पाहत असताना आपल्याला कशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथं पेज नंबर 57 वरती दिलेला आहे. 57 वरती दिलेला आहे. आणि हे 57 वरती दिलेलं आहे त्याच्यातला भाग काय करायचा आहे आपल्याला ते आपण पाहूया टाइमलाईन मध्ये. बघा हां, तर टाइमलाईन वरती काय दिले हे लक्षात आलं तुमच्या? आता आपण टाइमलाईनकडे येऊया. आणि हे टाइमलाईन येत असताना आपण कशा पद्धतीनं हे काळाची रचना तुम्ही लिहून घेतलाय असं गृहीत धरणार आहे मी बरं का. हां, तुम्ही लिहून घेतलाय असं मी गृहीत धरणार आहे. कारण आपल्याला जेव्हा जेव्हा भाग येईल तेव्हा मी सांगत जाणारच आहे. पण तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. पहिल्यांदा दिले बघा ऑन द टाइमलाईन डायनासोरचं पिक्चर दिले बघा, तिथं या. हां, आणि डायनासोरच्या चित्राच्या खालच्या बाजूला हे असे टाइमलाईन दिलेले आहे बघा. हे टाइमलाईन दिलेले आहे. हे टाइमलाईन कसं दिलेलं आहे बघा. चित्र बघायचं आहे पहिल्यांदा. काय करायचं आहे? चित्र बघायचं आहे पहिल्यांदा. आणि त्या टाइमलाईन ब्ल्यू टाइमलाईन मध्ये, निळ्या टाइमलाईन मध्ये दिलेल्या आहेत बघा. मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो बघा. हां, काय दिले त्यांनी बघा. मिलियन्स of
इयर्स ॲगो याचा अर्थ पहिल्यांदा समजावून घ्या. मिलियन्स म्हणजे दशलक्ष वर्षापूर्वी. इयर्स ॲगो, इयर म्हणजे वर्ष, ॲगो म्हणजे पूर्वी. हा, दशलक्ष वर्षापूर्वी, अनेक वर्षापूर्वी. लक्षात ठेवा याचा अर्थ अनेक दशलक्ष वर्षापूर्वी याचा वापर करायचा आहे बघा. मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो देर वेअर डायनासोर on the earth. Dinosaur on the earth. लक्षात टाइमलाईन वर काय दिले बघा. टाइमलाईन, कालरेष. काल सांगतोय आपल्याला. काळ कशाला म्हणायचं लक्षात ठेवा. आपण शिकणार आहोत परत पुढच्या पिरियडला. आपण टाइम टेन्स म्हणजे काय, काळ दर्शवणारा. काळ सांगतोय बघा. सिंपल, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. तशा पद्धतीनं मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो याचा अर्थ तुम्हाला समजला की तुम्ही वाक्यरचना करू शकता. हा, देर वेअर डायनासोर ऑन द अर्थ. डायनासोर माहिती आहे तुम्हाला, टाईप ऑफ ॲनिमल, एक प्राण्यातला प्रकार आहे. डायनासोर पूर्वी होते. डायनासोरचे दोन प्रकार पडतात, शाकाहारी डायनासोर आणि मांसाहारी डायनासोर. शाकाहारी डायनासोरांची मान उंच होती, झाडावरचा पाला खावं लागायचं. तर मांसाहारी डायनासोरचे काय होतं, जबडा, दात होते भरपूर, टणक, काहींना पंख होते, ते उडत जात होते. तुम्ही ज्युरॅसिक पार्क मध्ये बघितलं असाल बघा. हा राईट, आता लक्षात आलं ना तुमच्या. ज्युरॅसिक पार्क मध्ये तुमच्या लक्षात आलं असणार. ज्युरॅसिक पार्क मध्ये तुम्हाला ते माहिती आहे डायनासोर. हा, आता मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो, अनेक दशलक्ष वर्षापूर्वी, देर वेअर डायनासोर ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. असं लिहिला तरी चालू शकतो वाक्य. कसं, देर वेअर डायनासोर ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो, असं सुद्धा तुम्ही लिहू शकताय. किंवा मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो देर वेअर डायनासोर ऑन द अर्थ. लक्षात आलं. आणि या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, ते वाक्य रचना करायची आहे. पहिलं दिले बघा ऑन द टाइम, आणि त्याच्या खाली दिले बघा रेड मध्ये इन द पास्ट. ही भूतकाळातली घटना आहे ना. देर वेअर, ते पण आपण शिकणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स, एम इज आर. सिंपल पास्ट टेन्स, वॉज वेअर, म्हणून वॉजचा पास्ट टेन्स वेअर, सॉरी पास्ट टेन्स नाही, वॉज वेअर. आपण भूतकाळ रूप वापरली, वॉज वेअर, देअर वेअर, वॉज वेअर डायनासोर ऑन द अर्थ. लक्षात ठेवा. आणि या पद्धतीनं काय खाली दिले बघा, लॉंग लॉंग ॲगो. लॉंग लॉंग ॲगो, खूप खूप वर्षापूर्वी. हा सांगा बघू, खूप खूप वर्षापूर्वी. खूप खूप वर्षापूर्वी काय होत होतं सांगा बघूया. खूप खूप वर्षापूर्वी. हा, खूप खूप वर्षापूर्वी काय, देअर लिव्ड अ किंग. व्हेरी गुड. देअर लिव्ड, बघा, देअर लिव्ड अ किंग. किंवा देअर लिव्ड अ किंग लॉंग लॉंग ॲगो. बघा, देअर लिव्ड अ किंग लॉंग लॉंग ॲगो. किंवा लॉंग लॉंग ॲगोचा अर्थ माहितीये, खूप खूप वर्षापूर्वी, दशलक्ष वर्षापूर्वी, खूप खूप वर्षापूर्वी. देअर लिव्ड अ किंग नेम शिवाजी महाराज. शिवाजी महाराज खूप वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी राहत होते. त्यानंतर दिले बघा मेनी इयर्स ॲगो.
हां, मेनी इयर्स ॲगो. मेनी इयर्स ॲगो म्हणजे काय बघा, मेनी इयर्स ॲगो. आता मेनी इयर्स ॲगो म्हणजे अनेक, मेनी म्हणजे अनेक, इयर्स ॲगो अनेक दशलक्ष वर्षापूर्वी, अनेक दशलक्ष वर्ष अनेक वर्षापूर्वी. हां, अनेक वर्षापूर्वी. मेनी इयर्स ॲगो, मेनी इयर्स ॲगो, मेनी इयर्स ॲगो पीपल लिव्ह इन लँड. आता लक्षात आलं, मेनी इयर्स फ्रॉम नाऊ, आत्ता वर्षापूर्वी. अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे. मेनी इयर्स ॲगो, अ फ्यू इयर्स ॲगो, काहीच दिवसापूर्वी. फ्यू म्हणजे कमी. हां, फ्यू, फ्यू काही वर्षापूर्वी. फ्यू इयर्स ॲगो काही वर्षापूर्वी. आय एम इन द फर्स्ट स्टँडर्ड, आय एम इन द 10th स्टँडर्ड, आय एम इन द 12th स्टँडर्ड, आय एम इन द फर्स्ट KG, LKG असं सांगता आलं पाहिजे वाक्यरचना, बरं का. लास्ट इयर मागच्या वर्षी बघा, लास्ट इयर याचा अर्थ महत्वाचे आहे का, समजून घ्या. लास्ट इयर मागच्या वर्षी. मेनी डेज ॲगो, मेनी डेज ॲगो, मेनी डेज ॲगो. मेनी म्हणजे अनेक, डेज म्हणजे दिवसापूर्वी, अनेक दिवसापूर्वी. काय झालं होतं रे, बोला बघ्या. हां, कोविड-19 किती धुमाकूळ घातला होता बघा. एप्रिल मे किती धुमाकूळ घातला होता बघा, किती धुमाकूळ झाला होता बघा. आणि मेनी डेज ॲगो काही दिवसापूर्वी, मेनी डेज काही दिवसापूर्वी. लास्ट वीक, हां, लास्ट वीक, लास्ट वीक, WEEK. मागच्या आठवड्यामध्ये काय घडलं होतं बघा, पाऊस पडत होता. मागच्या आठवड्यातली घटना आहे समजा ती तिथं मागच्या आठवड्यामध्ये. लास्ट वीक, मागच्या आठवड्यामध्ये काय झालं बघा. लास्ट वीक, डे बिफोर येस्टरडे, कालच्या दिवसापूर्वी. डे बिफोर येस्टरडे, येस्टरडे काल, बिफोर म्हणजे च्यापूर्वी, कालच्या दिवसाच्या अगोदर. काल बघा, हां, कोणता वार होता काल, हां, आजच्या दिवसाच्या अगोदरचा काल, आणि त्याच्या अगोदरचा एक दिवस परवा म्हणतो आपण त्याला. परवा नाही काय भेटलास तू मला स्टँडवर, परवा लग्नात आपण भेटलो ते, अशा पद्धतीनं, त्या पद्धतीनं. येस्टरडे काल, अ लिटल व्हाईल ॲगो, अरे काही वेळापूर्वी, काही वेळापूर्वी. अ लिटल म्हणजे लहान, काही वेळापूर्वी. सम टाइम ॲगो, थोड्या वेळापूर्वी. बघा, लिटल व्हाईल ॲगो आणि सम टाइम ॲगो, बघा, दॅट इज द इम्पॉर्टंट. अ लिटल व्हाईल ॲगो, अ लिटल व्हाईल ॲगो, ॲगो आणि सम टाइम ॲगो. बघा, लिटल व्हाईल ॲगो काही वेळापूर्वी, आणि सम टाइम ॲगो काही क्षणापूर्वी, आणि सम टाइम ॲगो काही कालावधीच्या अगोदर, थोडा वेळ. लक्षात. लिटल, अरे आत्ता रे नुकतं भेटलो नाही का तिथं स्टँडवर, स्टँडवर भेटून फक्त मी घरापर्यंत आलो, पुन्हा तू इकडून फिरून आलास. सम टाइम ॲगो काही वेळामध्ये, अशा पद्धतीनं. नाऊ आत्ता, जस्ट नाऊ नुकतंच, नुकतंच बोलणं झालं माझं. टुडे आज, टू नाईट आजच्या रात्री. नाऊ आत्ता, जस्ट नाऊ, धिस वीक याच आठवड्यामध्ये. मंडे टू सॅटरडे, धिस मंथ याच महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये. आफ्टर अ व्हाईल लॅटर, आफ्टर अ व्हाईल लॅटर
मी इथं मध्ये लिहितो बघा. आय वॉज स्टँडर्ड, आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. मी इथं STD तिने लिहिले, मी फुल फॉर्म लिहिलेला आहे. आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. मी इयत्ता पहिलीमध्ये होतो. कधी? अ फ्यू इयर्स ॲगो. अ फ्यू इयर्स ॲगो. अ फ्यू इयर्स ॲगो आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. काही वर्षापूर्वी मी इयत्ता पहिलीमध्ये होतो. आता तुम्ही कितवीला आहात? विच स्टँडर्ड? 5th स्टँडर्ड. करेक्ट. कोणतं? 5वी इयत्तेमध्ये आहे. मग काही वर्षापूर्वी, मग 5 वर्ष पाठीमागे जावं ना, म्हणून काही वर्षापूर्वी. खूप वर्ष आहेत का? हजारो लाखो वर्ष झाली का तुम्हाला पहिली होता तेव्हा? नाही ना, म्हणून फ्यू इयर्स ॲगो. लक्षात आलं? फ्यू इयर्स ॲगो आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. मी काहीच वाक्य लिहून देणार बघा, मी सगळी लिहून देणार नाही, तुम्हाला तयार करायची आहेत. आणि मगाशी पहिल्यांदा वाक्य बघितलं बघा, मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो, किंवा पहिलं वाक्य दिलं डायनासोर. इथं तसं घेऊया, मिलियन्स इयर्स ॲगो dinosaur lived on the earth. मी थोडा बदल केलाय, अर्थ. हा, डायनासोर लिव्ड ऑन द अर्थ. काही दशलक्ष वर्षापूर्वी डायनासोर राहत होते. आता मी दुसरं वाक्य देतोय बघा. हा हा अ लॉंग लॉंग ॲगो, there lived a king. There lived a king. हे असं तुम्हाला लिहायचं आहे. पेज नंबर 56 वरती सेंटेन्स दिलेत बघा, वाचू का परत पुन्हा? जस्ट नाऊ आय एम BUSY BG. वाक्यात कुठेही आय आल्यास ते नेहमी कॅपिटल काढावं बरं का. जस्ट नाऊ, मी आता काय? आय एम बिझी आहे. मी आता बिझी आहे कामात, मी बिझी आहे. मग नाही, गुंग आहे, मी व्यस्त आहे कामामध्ये. अशा पद्धतीची वाक्यरचना तुम्हाला करायची आहे. पेज नंबर दिलेला आहे त्यांनी. आय वॉन्ट समथिंग टू रीड. मला आता काहीतरी वाचायचं आहे, म्हणून नाऊ आलं बघा. नाऊ आय वॉन्ट समथिंग टू रीड, किंवा आय वॉन्ट समथिंग टू रीड नाऊ, असं सुद्धा करू शकताय तुम्ही वाक्यरचना. हा, लक्षात आलं? नाऊ आय वॉन्ट समथिंग, काहीतरी, समथिंग टू रीड. मला आता काहीतरी वाचायचं आहे. समथिंग टू, काहीतरी वाचायचं आहे, मला काहीतरी वाचायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, वाक्य फक्त टाइम लाईन मध्ये घालायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडा अवघड भाग वाटेल, कारण व्याकरणावर आधारित हा भाग आहे. आणि व्याकरण उच्चार करणे. बघा, एखादं कडू औषध खातो, पण कडू औषध जर आपल्याला पचलं तर आपला डिसेस, रोग, आजार नष्ट होऊन जातो. तसं व्याकरणाचं आहे. एकदा जर तुम्हाला समजलं तर तुम्ही आयुष्यभर तुम्ही विसरत नाही. पण हा टेन्स समजायला अवघड असेल, पण असं वाटत असेल तर तसं नाहीये.
आपलं लक्ष जर असलं, पुन्हा मी तुम्हाला हा भाग घेणार आहे